डिफरन्शिएशन्स ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत पॅरामेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह कसे घेतले जातात. ठीक आहे, तर त्याआधी पॅरामेट्रिक फंक्शन्स काय असतं त्याबद्दल थोडीशी माहिती करून घेऊयात. ठीक आहे, आणि नंतर पुढे जाऊयात. ठीक आहे ना. मग मित्रांनो, याआधी आपण एक एक्सप्लिसिट फंक्शन काय असतं ही माहिती करून घेऊयात, आणि दुसरं म्हणजे इम्प्लिसिट फंक्शन काय असतं हे सुद्धा माहिती करून घेऊयात, आणि मग लगेच आपण पॅरामेट्रिक फंक्शन बद्दल जाणून घेऊयात. ठीक आहे ना, चालतंय. ठीक आहे, बघा मग एक्सप्लिसिट फंक्शन काय असतं बघा. वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स. इकडे कसं असतं, प्युअर फंक्शन असतो. वाय इज अ प्युअर फंक्शन ऑफ एक्स, बरोबर. दुसरा तिसरा कोणी नसतो त्याच्यामध्ये, एक्स असेल किंवा कॉन्स्टंट असेल. कॉन्स्टंट तर कुठं पण असेलच, बरोबर ना. पण इथे वाय इज अ प्युअर फंक्शन ऑफ एक्स म्हणजे काय, तर वाय इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 2. ठीक आहे ना. म्हणजे कुठलं इक्वेशन जर तुम्हाला दिलं त्यात y सुद्धा असेल सपोज आणि x पण असेल, पण तुम्ही y ला आयसोलेट करू शकाल मित्रांनो, तिथे त्याला वेगळं करू शकाल. ठीक आहे ना. त्यालाच म्हणतो आपण एक्सप्लिसिट फंक्शन, बरोबर ना. जसले की एक्सक्लुझिव्ह शोरूम्स असतात बघा आपले, तिकडे फक्त त्याच वस्तू मिळतात त्या शोरूम्सला, बरोबर ना. तसं हे एक्सक्लुझिव्ह न म्हणता आपण याला एक्सप्लिसिट फंक्शन म्हणूयात. हा म्हणजे प्युअर फंक्शन असतो. कशातला असतो, तो फक्त x मधला असते. ठीक आहे ना. तर मग तसंच आपलं इम्प्लिसिट फंक्शन काय असते, ते इम्प्लिसिट फंक्शन मध्ये पण एक्स आणि वाय असतात, बरोबर ना. कारण आपण जनरली सुरुवातच फंक्शनची जेव्हा केली तर तेव्हा आपल्याला दोन व्हेरिएबलची गरज होती, की एक व्हेरिएबल दुसऱ्या व्हेरिएबलवरती कसं अवलंबून असतो हे जेव्हा आपण घेतलं तर तेव्हा आपण एक्स आणि वाय ला चूज केलं होतं, बरोबर ना. म्हणून मग सगळं काही आपण एक्स आणि वायच्याच माध्यमातून समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो किंवा दर्शवण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे ना. तर मग काय असतं बघा, आता एक्स वाय प्लस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू 0 आहे. ठीक आहे, असू द्या ना. साइन वाय प्लस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू 0 आहे. ठीक आहे ना. यातला वाय अलग काढता येते का, जसा वर काढला होता आपण, बरोबर ना. जसा वर काढला होता की वाय बरोबर एक्स इकडच्या बाजूने सारेच्या सारे एक्स पंक्तीत बसेल. ठीक आहे, एकूण नुसता वाय. ठीक आहे, आणि इकडे काढून पा, असा वाय काढता येते का पा. अलग काढता आला समजा तर मग ते एक्सप्लिसिट फंक्शन आहे, आणि अलग नाही काढता आला तर मग मात्र ते इम्प्लिसिट फंक्शनच आहे, बरोबर ना. कारण इकडे दोन्हीचे दोन्ही लोक संगच असतात, एक्स आणि वाय. ठीक आहे, याला दर्शवण्याची पद्धत पण पाहा मॅथमॅटिकली. एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू 0. म्हणजे हे दोन्ही पहा फंक्शन कायचे आहेत, एक्स आणि वायचं आहे ते, आणि ते इक्वल्स टू 0 आहे. म्हणजे ते अलग अलग आपल्याला करता येतात का, तर नाही. ठीक आहे ना. इकडे मात्र अलग अलग करता येतात, कारण काय ते प्युअर फंक्शन आहे. हे तर सारे गेले मिसळ आहे, बरोबर ना. म्हणजे काय केले आपण जनरल स्टोअर्स म्हणून साऱ्याच वस्तू भेटतात त्याच्यात. ठीक आहे, ही इम्प्लिसिट फंक्शन. आता जनरल स्टोअर्स मध्ये लय वस्तू असतात, पण तुम्ही म्हणसाल सरळ ती एक्स आणि वाय ते दिसून राहिला, मग तेवढ्या पुरतं म्हणू आपण त्याला किंवा हाय याच्यात हे दोन्ही लोक संघ जात, अलग अलग काढता येत नाही, बरोबर ना. पण मग राहिलं काय आता, हा पा आपण शिकायसाठी खास महत्वाचं शिकून राहिलो काय, तर पॅरामेट्रिक फंक्शन. नाव कसं आहे त्याचं, भारी एकदम, बिलकुल प्यारा आहे का नाही. फंक्शन बी प्यारच आहे ते, आहे का नाही. पहा तर पहा पुट्यो, एक्स इक्वल्स टू एफ ऑफ टी आणि वाय इक्वल्स टू बीन काय, एफ ऑफ टी. एक तर टी असू शकते किंवा थिटा बी असू शकते, किंवा आणखी त्याला वाटलं होतं फंक्शन ती पॅरामीटर असू शकते, व्हेरिएबल. तिसरा व्हेरिएबल पाहिजे फक्त आपल्याला, बरोबर ना. इकडे कसं होतं, दोन मध्येच भागलं होतं आपलं, एक्स आणि वाय, विषय संपला. पण ती कसं आहे पहा, ती टी आहे, एक्स आहे, वाय आहे, इकडे थिटा आहे, इकडे एक्स आणि वाय दोन्ही बी आहे. ठीक आहे ना. पण काय होते की 3 व्हेरिएबल पाहिजेत आपल्याला. ठीक आहे, म्हणजे काय म्हणण्याचा अर्थ काय, आमचं सारखं पटत नाही बा एक्स आणि वायचं, मग एक्सचं कोणासंग पटते टीचं, वायचं बी कोणासंग पटते टी संगच, बरोबर ना. म्हणजेच काय इनडायरेक्टली एक्स आणि वायचं पटते, आहे का नाही. कारण पहा एक्सचा दोस्त कोण टी, वायचा दोस्त कोण टीस, इकडे एक्सचा दोस्त कोण थिटा, वायचा दोस्त कोण थिटास, बरोबर ना. एक्सचं थिटा संघ पट्टे, वायचं थिटा संघ पट्टे, म्हणजे एक्सचं वायचं पटवतच असेल का नाही, नसल पटत तेवढ्या पुरतं पण आपल्याला तर पटवून घ्यास लागते, बरोबर ना. कारण काय, हा पहा हा टी ज्याच्या संघ या लोकांचं पट्टे, हा थिटा ज्याच्या संघ या लोकांचं पट्टे, याले काय म्हणतात, फारच प्यारा आहे तो, बरोबर ना. कोणतं मीटर, पॅरामीटर. समजलं, काय म्हणतात त्याला, पॅरामीटर म्हणतात. काऊन, त्याच्यावरूनच तर नाव पडलं पॅरामेट्रिक फंक्शन. तो आहे तो पॅरामेट्रिक आहे, नाही तर काय आहे की नाही. मग असू द्या. तर हे तुम्हाला आता पटकन बिलकुल
पटकन एकदम बिलकुल 100% समजलं असं समजतो, ठीक आहे ना. मग आता आपल्याला काय करायचं आहे, नाव पहा, डिफरन्शिएशन. काय आहे, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. मग डेरिव्हेटिव्ह घ्यायचा तर सर पॅरामेट्रिक फंक्शन तर समजलं आता आम्हाला. मग डेरिव्हेटिव्ह कसा घेतात, असाच नेहमी घेतात तसा, dy बाय dx आहे का नाही. आता हा पहा dy बाय dx इक्वल्स टू एक्स आहे आणि वाय आहे आपला, आहे की नाही. हा पहा ना, हा इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणत असतो आपण, आणि याले हा डिपेंडंट आहे, बरोबर ना. एक्स कसा आहे, स्वतंत्र आहे, तो त्याच्या पद्धतीनं बदलत राहते, ठीक आहे. पण वाय कसा आहे, एक्स बदलत असी तसा तसा वाय बदलत राहते, बरोबर ना. म्हणून त्याला डिपेंडंट व्हेरिएबल म्हणतात, ठीक आहे ना. मग आता पोट्टे हो, समजा आपल्याला dy बाय dx काढायचं झालं आणि हे पॅरामेट्रिक फंक्शन आहे. मग काय करसाल, काहीच नाही करायचं. हा घ्यायचा एक्स, घेतला एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. कोणा संग, टी आहे का, टी संग, थिटा असला तर थिटा, बीटा असला तर बीटा, कुणी असो, ठीक आहे. वाय आहे का, ठीक आहे, ये कृपा वाय, ठीक आहे. dy बाय dt घेतला, ठीक आहे. आणि मग काय करायचं बा, dy बाय dx काढायचं म्हणलं की हा द्यायचा dy बाय dt डिनॉमिनेटरच्या ठिकाणी ठेवून, आणि हा ठेवायचा, सॉरी, न्यूमरेटरच्या ठिकाणी, आणि हा ठेवायचा डिनॉमिनेटरच्या ठिकाणी. लय भारी आहे का, काहीच नाही, फक्त अलग अलग काढा लागतात. आणि हे डेरिव्हेटिव्ह तर आपल्याला अशी बी काढता येतात, बरोबर ना. काहून तर जे छोटे छोटे डेरिव्हेटिव्ह आहेत ते काढता येत असतात, तिथं अलग अलग डेरिव्हेटिव्ह काढायचे ना, ते ठेवून द्यायचे फक्त, विषय संपला, ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह आला आहे का नाही. तर मग आता आणखी लय चांगलं समजायसाठी आपण काय करू, आपण 12वीचा सिलेबस जो आहे तुमचा, बरोबर ना, 12वीच्या सिलेबसमध्ये आहे डिफरन्शिएशन तुमचं, आहे का नाही. तर मग त्यात आपण एक्सरसाइज 1.4 मध्ये कोणती एक्सरसाइज, हा बा एक्सरसाइज 1.4, बरोबर ना. कोणत्या वर्गाचं मोठे हो, क्लास 12th, आहे का नाही. त्यात सारी याची एक्झाम्पल दिलात. बोर्डाच्या पुस्तकात जर पाहिलं तुम्ही, स्टेट बोर्डचं बुक जर पाहिलं, ठीक आहे, तर तुम्हाला सगळे त्याच्यातले एक्झाम्पल सापडतील, ठीक आहे ना. मग त्यातलं पहिलं एक्झाम्पल काय, आपण 4 एक्झाम्पल घेऊयात, ठीक आहे. आज 4 एक्झाम्पल घेऊ, उरलेले डबलचे 4 नंतर घेऊ, ठीक आहे ना. मग जसं जसं समजेल आपल्याला तसं तसं आपण चालले पुढे, आहे का नाही. फाइंड dy बाय dx इज इफ, हवा काय दिलाय पहिलं गणित, काय dy बाय dx प्रत्येक याच्यात फाइंड आउट करावंच लागते तुम्हाला, ठीक आहे. x इक्वल्स टू 80 स्क्वेअर आणि y इक्वल्स टू काय मोठे हो, टॉईस 80, ठीक आहे. पहा आता x कायच्यात दिला, टीत दिला, आणि y बी कायच्यात दिला, तो बी टी मध्येच दिला, ठीक आहे. काढू आपण, ठीक आहे. हवा सुरुवात, सोल्युशन, बरोबर घेतलं उत्तर आपण. पहा आता लेट y घ्यायचा पहिले, लिहिला y टॉईस 80, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. काउंट टी, फंक्शन कायच्यातला, टीतला आहे म्हणून, बरोबर ना. फंक्शन जर थिटातलं असतं तर मग इकडे थिटा आला असता, बीटातलं असतं तर बीटा आला असता, बरोबर ना. काही असं मग आपल्याला नाही काही घेणं देणं, ठीक आहे. आपल्याला फक्त डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युले असे कडक पाडायचे आमचे, ठीक आहे. सो डी बाय डी टी टॉईस 80, हा पहा हा टॉईस आहे, दिसून राहिला, दिसला का. हा पहा आपला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, हा पहा टी, अति टी दिसला, दिसून राहिला सारेले. पहा हा पहा टॉईस आहे, टॉईस हे काय कॉन्स्टंट आहे, ठीक आहे. त्याच्याजवळ पास आहे, ठीक आहे. तो तर तीच नाही राहत, ठीक आहे. तो तसा बिंदास बिलकुल असा पळे तुड्या मारतच येते बाहेर, ठीक आहे. हा टॉईस आहे, काऊन कॉन्स्टंट आहे तो, त्याचं आपल्याला काही घेणं देणं नाही, बरोबर ना. त्याचं काहीच नाही करू शकत आपण, काऊन की आपल्याजवळ डेरिव्हेटिव्ह जर हा टी जर नसता ना, हा टी त्याच्या संगत मग सांगितलं असतं त्याला, काय सांगितलं असतं, डायरेक्ट झिरोच केला असता, काऊन कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह झिरो येते म्हणून, आहे का नाही. तर मग पापोट ठेव, हा बा डी वाय बाय डी टी इज इक्वल्स टू टॉईस ए आला बाहेर. पण हा डेरिव्हेटिव्ह कसा घेतात, तर फॉर्म्युला आहे सर आपल्याजवळ, डी बाय डी एक्स ऑफ एक्स इक्वल्स टू किती 1. मग हा पहा ती टी आहे ना ती बी टी आहे, तर किती येणार आहे, 1च येणार आहे. पहा ना एक्स होता तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येते 1, तर मग टीचा किती येईल विथ रिस्पेक्ट टू टू टी एकच येणार आहे, ठीक आहे ना. मग डी वाय बाय डी टी इज इक्वल्स टू टॉईस ए, है का नाही. आला. आता पहा आल्सो, आता काय घ्यायचा राहिला नाही एक्स आपला, बरोबर. 2 टप्प्यात डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागतात, है का नाही. पहिला टप्पा झाला, आता दुसरा टप्पा,
दुसऱ्या टप्प्यात काय आहे, AT² भेटला आपल्याला. ठीक आहे, पा पुढे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू काय घेऊ रे, टी. है का नाही. तर मग dx/dt इज इक्वल्स टू d/dt ऑफ AT². बरोबर. ये कसा असून राहिला आहे का नाही, काहून इथे तो बाहेर येऊ द्या त्याले, कायले अडवायचं बिचारायले. ठीक आहे, पास आहे त्याच्याजवळ, आहे का नाही. हां, काहून तर मग आता एक फॉर्म्युला T² साठी हा विथ रिस्पेक्ट टू टी, हा एक फॉर्म्युला आहे आपल्याजवळ. बोलले तर नाही ना. तर डोक्यावरचा उतरून घेणे त्यातून एक कमी करणे, म्हणजे डोक्यावरचा उतरून घ्यायचा त्यातून एक कमी करायचा. ठीक आहे, हा x⁻⁴ चा फॉर्म्युला आपला आहे का नाही. मग इकडे काय होते, इकडे बी डोक्यावरचा उतरून घ्यायचं आणि एक कमी करायचं, त्यातला काय होते 2t. बरोबर. मग आता dx/dt बरोबर किती आला पोट्टे आपला, टॉईस AT. दिसला रे गेले. ठीक आहे, सगळ्यांना दिसतोय, व्यवस्थित दिसतंय तुम्हाला. ठीक आहे, तर मग आता आपल्याला काढायचं आहे dy/dx. सर ते शेवटी काय आहे, अलग अलग डेरिव्हेटिव्ह काढून घ्यायचे. शेवटी आलं, दोन्ही झाले की म्हणायचं आपल्याला dy/dx काढायचा आहे. ठीक आहे, तर मग dy/dx काढत असताना कसा काढायचा, तर dy/dt अपॉन dx/dt. आहे का नाही. व्हॅल्यू आहेत आता आपल्याजवळ, आहे का नाही. कोणत्या, हा काढलेला आहे. dy/dt उचलला की त्याला ठेवू. टॉईस A अपॉन टॉईस AT. ठीक आहे, सारखे सारखे आहेत, उडून टाकायचे. बरोबर. काय उरलं, dy/dx इक्वल्स टू उरला 1/t. उरला. आले उत्तर. ठीक आहे, लय भारी होतं का. काहीच नाही करायला लागत. काय करायचं, थीटा असो काय कोणी असो, टी असो, काय करायचं, सेपरेटली डेरिव्हेटिव्ह काढायचा पोट्टो, आणि सेपरेटली डेरिव्हेटिव्ह काढून पटकन काय करायचं, dy/dx असतेच आपला, त्याच्यात न्यूमरेटरच्या ठिकाणी काय करायचा dy/dt किंवा dy/dθ जो असेल पॅरामीटर तो. ठीक आहे ना. इथे टी होता म्हणून dy/dt म्हणून राहिलो, इकडे dx/dt ठेवायचा. लय भारी होतं का नाही. सिंपल होतं एकदम, आणि पटकन झालंय आपलं गणित. बरोबर. तर आता काय करायचं, पटकन एक दुसरं गणित घेऊ ज्याचं नंबर 2चं. ठीक आहे, काय 2 नंबरचं एक्झाम्पल, 2 नंबरचं एक्झाम्पल म्हणते की बा x = a cot θ आणि y = b cosec θ. ठीक आहे, त्यासाठी हे जरासं पुसून घेऊ आपण. ठीक आहे, चालले डबलचं लिहायला. ठीक आहे, आता पॅरामीटर बदलला बोट ठेव. ठीक आहे, पहिल्या प्रॉब्लेम मध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की बा पहिल्यांदा काय होता, टी होता. आता काय आला, थिटा आला. ठीक आहे, मग थिटा आला तर काय झालं, ठीक आहे असू दे, येऊ द्या थिटा असला तरी. पहिले आपण वायच घेत असतो, y = b cosec θ. ठीक आहे, आता याला विथ रिस्पेक्ट टू काय करायला लागेल, डिफरन्शिएट आपल्याला विथ रिस्पेक्ट टू थिटाच, आहे का नाही. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा. काऊन, पॅरामीटर कोण आहे ते थिटा आहे, बी नाही बरं, बी कॉन्स्टंट आहे, बी पुढे आहे बिलकुल तो. ठीक आहे, सो dy/dθ इज इक्वल्स टू d/dθ ऑफ b cosec θ. b cosec θ. सो बी आला बाहेर, काऊन पास आहे त्याच्याजवळ, कोसेक थिटा. सो बी इंटू कोसेक थिटाचा डेरिव्हेटिव्ह येते ना सर आम्हाला, मायनस कोसेक थिटा इंटू कॉट थिटा. आहे का नाही. तर मग फक्त dy/dθ इक्वल्स टू -b कोसेक थिटा इंटू कॉट थिटा टाकला लिहून पटकन. ठीक आहे, आलाय बी एक. ठीक आहे, आता दुसरा कोण आहे, y. आल्सो आली रे आली, आता तुझी बारी आली. ठीक आहे, x a cot θ. ठीक आहे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा. बरोबर, पॅरामीटर थिटा असल्यामुळे विथ रिस्पेक्ट टू थिटा डिफरन्शिएट करून राहिलो आपण. dx/dθ इक्वल्स टू d/dθ ऑफ
ए कॉट थिटा पा डबल ए, ये हसते डबल ए, ठीक आहे कहू टुमकून उडी मारून पुढे, ठीक आहे डी बाय डी थिटा ऑफ कॉट थिटा, कॉन्स्टंट होता तो ये म्हणून आला बाहेर, ठीक आहे पहा आता कॉट थिटाचा डेरिव्हेटिव्ह ए मायनस कोसेक स्क्वेअर थिटा, बरोबर आहे मोठे हो, पहा सी बरोबर दिसला पाहिजे तुम्हाला, ठीक आहे ना मायनस कोसेक स्क्वेअर थिटा, ठीक आहे पहा आता फक्त dx अपॉन डी थिटा इज इक्वल्स टू मायनस ए कोसेक स्क्वेअर थिटा, ठीक आहे आला बघा dx बाय डी थिटा रेडी आहे आपला, जो dy बाय डी थिटा रेडी आहे, काढायचा काय आहे dy बाय dx, ठीक आहे तिकडे न घेता इकडे घेतो जरासं, ठीक आहे बघा dy बाय dx इज इक्वल्स टू dy बाय डी थिटा अपॉन dx बाय डी थिटा, ठीक आहे पहा आता सो देयरफॉर dy बाय dx इक्वल्स टू dy बाय डी थिटा किती काढणार आहे हा मायनस बी कोसेक थिटा इंटू कॉट थिटा अपॉन मायनस ए कोसेक स्क्वेअर थिटा, हा बा यातला एक कोसेक थिटा कटला आणि यातला एक कटला, ठीक आहे पहा आता काय राहिलं dy बाय dx इक्वल्स टू मायनस कॉट थिटा, मायनस नाही राहिला मायनस बी कटलं, बी कॉट थिटा अपॉन ए कोसेक थिटा, ठीक आहे आता बघा कॉट थिटाचा अजून एक फॉर्म्युला आहे dy बाय dx इक्वल्स टू बी कॉट थिटा म्हणजे काय कॉस थिटा अपॉन साइन थिटा, ए इंटू कोसेक थिटा म्हणजे काय 1 अपॉन साइन थिटा, साइन थिटा कटले, काय राहिलं dy बाय dx इक्वल्स टू बी अपॉन ए कॉस थिटा, ठीक आहे पहा समजलं कुठे पहा दोन एक्झाम्पल झाले पण सुद्धा आपले, ठीक आहे पहिलं एक्झाम्पल काय होतं आपलं टी मध्ये होतं, दुसरं कशात आहे थिटा मध्ये आहे, दुसरं पण सोडवलं आपण बरोबर ना पहा व्यवस्थितपणे समजलं, काहीच नाही सिंपलचे आहेत, पॅरामेट्रिक जरी असतील तरी काय वेगळे वेगळे डेरिव्हेटिव्ह घ्यायचे, वेगवेगळे डेरिव्हेटिव्ह घेऊन काय करायचं ते तिथे फक्त फायनली ठेवायचं dy बाय dx ला, ठीक आहे काय अडचण, ठीक आहे चला तर मग काय करूयात आता यातलं तिसरं एक्झाम्पल घेऊ पोरांनो आपण, ठीक आहे थर्ड एग्जाम्पल, ठीक आहे थर्ड एग्जाम्पल काय दिलंय x इक्वल्स टू अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर, y इक्वल्स टू लॉग ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर, ठीक आहे सगळ्यात पहिल्यांदा y घेऊयात आपण सोल्युशन, लेट y इक्वल्स टू y ची व्हॅल्यू काय दिली आपल्याला लॉग ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर, ठीक आहे बघा आता इकडे तुम्हाला ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर दोन्हीचे दोन्ही पण दिसतात, इकडे पॅरामीटर कुठला आहे इकडे ए न घेता आपण पॅरामीटर आपला एम आहे इकडे, ठीक आहे ना कारण ए आणि बी तर नेहमी आपल्यासाठी कॉन्स्टंट म्हणूनच आले तिकडे, ठीक आहे ना म्हणून आपण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आहोत एम घेणार आहोत, याच्यामधला पॅरामीटर काय तर एम आहे, ठीक आहे सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एम, ठीक आहे सो dy बाय dm इज इक्वल्स टू d बाय dm ऑफ लॉग ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर, ठीक आहे पहा लॉग दिसला डेरिव्हेटिव्ह आहे विथ रिस्पेक्ट टू एम आहे, ठीक आहे लॉग दिसला की काय करायचं पटकन उचलायचा जे असेल ते 1 अपॉन लिहून टाकायचं, लय भारी नाही ठीक आहे एकदम भारी, ठीक आहे पहा सो आता हा तर डेरिव्हेटिव्ह घेतला लॉगचा पण ते अंदरचं जे फंक्शन आहे कंपोजिट फंक्शन आहे ना हे, तर मग अजून एकदा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घेणं पडते इकडे ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर, लय भारी आहे का तर मग आता 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर आहे आपला आहे, ए स्क्वेअर तर कॉन्स्टंट आहे
0. एम स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह डोक्यावरचा उतरून घेणे, त्यातून एक कमी करणे. ठीक आहे, डोक्यावरचा उतरून घेतला, त्यातून एक कमी केला. ठीक आहे, तर पहा पोट्यो काय उरला आता आपल्याजवळ, dy बाय dm इज इक्वल्स टू, पहा इकडे 2m उरतात, टॉइस m अपॉन a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर. लय भारी आहे का? पहा एकदम सोपं आहे का नाही. आता एक तर झाला, चला रे बा, कुठे x, चला या पटकन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. ठीक आहे, एकाचा डेरिव्हेटिव्ह झाला आता आपला. ठीक आहे ना, आता काय करू आपण, वायचा डेरिव्हेटिव्ह घेऊ. ठीक आहे ना, वायचा घेतला आपण, एक्सचा घेऊन राहिलो आता, बरोबर ना. पहा ठीक आहे, एक्सचा घेतला तो बी विथ रिस्पेक्ट टू आपल्याला काय घेणं आहे, एमच घेणं आहे. ठीक आहे, कारण एम मध्ये आहे म्हणून. ठीक आहे, मग रूट मध्ये आहे चमच्यात. ठीक आहे, dx बाय dt सॉरी dx बाय dm इज इक्वल्स टू d बाय dm ऑफ अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर आहे स्क्वेअर रूट. ठीक आहे, 1/2 घेऊन टाकायचं पटकन, चमचा तसाच ठेवायचा, स्क्वेअर रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर, काहीच नाही. ठीक आहे, रूट असला की 1/2 डेरिव्हेटिव्ह घेतोच आपण. ठीक आहे, पण अंदरचं जे फंक्शन आहे त्याचा डबल डेरिव्हेटिव्ह घेणं आहे ना आपल्याला. ठीक आहे, ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. ठीक आहे, तर बापूट ठेव. आता काय झालं आपलं, आपल्याजवळ झाला हा 1/2 अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर आहे. पण ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि एम स्क्वेअरचा मंगाच्या सारखाच 2m, तर ती घेतला होता तसा, डोक्यावरचा उतरून घेणे, त्यातून एक कमी करणे. ठीक आहे, तर मग काय राहते इकडे पाहणं आता, सो dx बाय dm इज इक्वल्स टू 2m अपॉन 2 अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर, 2 कटले, सो dx अपॉन dm इज इक्वल्स टू m अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. पहा आला, दोन्ही रेडी आहेत आता आपल्याजवळ. ठीक आहे, dx बाय dm पण रेडी आहे आणि dy बाय dm पण रेडी आहे आपल्याजवळ. ठीक आहे, पण आता काढायचं आपल्याला dy बाय dx. ठीक आहे, तर पहा dy बाय dx, नाव dy बाय dx इज इक्वल्स टू dy बाय dm अपॉन dx बाय dm. ठीक आहे, व्हॅल्यू रेडी आहेत आता आपल्याजवळ, फक्त व्हॅल्यू ठेवायच्यात. ठीक आहे, सो dy बाय dx इज इक्वल्स टू dy बाय dm ची व्हॅल्यू किती, टॉइस m अपॉन ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. ठीक आहे पोरांनो, पहा छोट्या छोट्या चुका होतात आणि छोट्या छोट्या चुकामधनं आपले मार्क्स जातात. ठीक आहे ना, m अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. ठीक आहे, इकडे बघा मी स्लॅश घेतला होता, असा तिरपा लिहिल्यानंतर मी याला ब्रॅकेट टाकली. ठीक आहे, काही लोक ब्रॅकेट न टाकण्याची चूक करतात. ठीक आहे ना, आणि नंतर मग लिहिता वेळेस नेक्स्ट स्टेपमध्ये पुन्हा ती चूक होऊन जाते. ठीक आहे, आणि येणारं उत्तर सुद्धा चुकतं. ठीक आहे, तर ह्या चुका करायच्या नाहीत मित्रांनो. ठीक आहे, बघा आता सगळं dy बाय dx रेडी आहे आपल्याजवळ. ठीक आहे, पहा आता dy बाय dx इज इक्वल्स टू, पहा हा डिव्हिजन मध्ये आहे, याचं शीर्षासन करू आपण. ठीक आहे, पहा टॉइस m अपॉन ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर इंटू अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. पहा दुसऱ्याचं काय केलं, शीर्षासन केलं. दुसरा जो होता हा डिनॉमिनेटर जो होता ना, त्याचं काय केलंय, शीर्षासन केलंय. ठीक आहे ना, हा m कटला, हा m कटला. ठीक आहे, आता काय राहते पहा पुढे, dy बाय dx इक्वल्स टू अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर अपॉन 2 होता आपला, अपॉन ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. ठीक आहे, पण याच्यासाठी एक आणखी रूल आहे पहा, एकदम पटकन शॉर्टकटमध्ये सांगतो पहा. हवा तर समजा अंडर रूट एक्स अपॉन एक्स आहे. ठीक आहे, अंडर रूट एक्स अपॉन एक्स आहे. ठीक आहे, जरासं मोठं लिहितो, अंडर रूट एक्स अपॉन एक्स. पहा तर याला आपण असं लिहू शकतो पहा, अंडर रूट एक्स आहे सा,
पण याले पण असं लिहू शकतो √x इंटू √x. ठीक आहे, यातला एक एक कट्टेपा ठेव. ठीक आहे, 1/√xच राहते. तर मग याले वरच्याले बदलू शकतो ना आपण. पाना हा सारखा सारखा दिसून राहिला, हा रूटमध्ये आहे, हा बिना रूटचा आहे, हा रूटमध्ये आहे, बिना रूटचा आहे. तर dy/dx ची डायरेक्ट व्हॅल्यू घेऊ शकतो आपण. पहा काय, 2/√a² + m². लय भारी आहे का. हसत खेळत किती प्रॉब्लेम झाले आपले, 3 झाले. 3 नंबरचा होता. ठीक आहे, प्रत्येक वेळेस नंबर नाही बदलला मी. ठीक आहे, तो काही प्रॉब्लेम नाही, पण बहुत प्रॉब्लेम तर बदलूनच राहिले आपले. ठीक आहे ना. पहा फार सिंपलचं होतं. ठीक आहे ना. पहा काय केलं की प्रत्येक वेळी आपण काय करतो, एक्सचा आणि वायचा वेगळा वेगळा डेरिव्हेटिव्ह घेऊन घेतो आणि नंतर शेवटी फायनली dy/dx मध्ये त्या व्हॅल्यू आपण पुटअप करून टाकतो. ठीक आहे ना, समजलं. चला, तर मग आता काय करूयात आपण, याच्यातलं शेवटचं एक एक्झाम्पल घेऊयात 4th नंबरचं. ठीक आहे, टोटल 8 एक्झाम्पल आहेत मित्रांनो एक्सरसाइज 1.4 मधल्या पहिल्या क्वेश्चनमध्ये, क्वेश्चन 1 मध्ये. ठीक आहे, क्वेश्चन 1 मध्ये 8 एक्झाम्पल्स आहेत, त्यातले 4 एक्झाम्पल्स आपण आता घेतोय, 4 एक्झाम्पल नेक्स्ट घेऊयात आपण. ठीक आहे ना, बघा नंतर घेऊयात. म्हणजे काय, आता फाइंड dy/dx किती नंबरचं एक्झाम्पल, 4 नंबरचं. तर x इक्वल्स टू काय दिलाय, x इक्वल्स टू दिलाय sin θ, y इक्वल्स टू दिलाय tan θ. एकदम सिंपलचं प्रॉब्लेम आहे एकदम. ठीक आहे, लवकरच होते ते. लेट y इक्वल्स टू tan θ, थीटा मध्ये आहे तर डिफरन्शिएट करू आपण विथ रिस्पेक्ट टू थीटा. ठीक आहे, थीटा असल्यामुळे थीटा. ठीक आहे, बीटा असला तर बीटा. सो dy/dθ इज इक्वल्स टू d/dθ ऑफ tan θ, d/dθ ऑफ tan θ. ठीक आहे, बघा मग आता डिफरन्शिएट करायचं आपल्याला याला, तर काय होईल, tan θ चा डेरिव्हेटिव्ह तो sec² θ. ठीक आहे, सो dy/dθ इज इक्वल्स टू sec² θ. Also x equals to sin theta differentiating with respect to theta, dx upon d theta is equals to d/dθ of sin theta. पहा पुटो sin theta चा डेरिव्हेटिव्ह सिंपल सेट एकदम फॉर्म्युला बेस्ड आहे. ठीक आहे, dx upon d theta इक्वल्स टू काय, cos theta. पाहिले दोन्हीचे दोन्ही एकदम सोपे होते. ठीक आहे ना. नाउ dy/dx इज इक्वल्स टू dy/dθ अपॉन dx/dθ. ठीक आहे, व्हॅल्यू ठेवायच्या आणि पुढे जायचं. ठीक आहे, सो dy/dx इक्वल्स टू sec² θ अपॉन cos θ. सो dy/dx इज इक्वल्स टू sec² θ. आता 1/cos θ काय असते, तर तो असतो sec θ. काय असतो, sec θ. मग हा 1/cos दिसून राहिला, हा पण काय झाला, sec θ. म्हणजे काय होतील, dy/dx इज इक्वल्स टू sec³ θ. दिस इज युअर फायनल आन्सर. ठीक आहे मित्रांनो, पॅरामेट्रिक फंक्शन स्टार्ट केलंय. पॅरामेट्रिक फंक्शन्स मधले डिफरन्शिएशन्स ॲक्च्युअली डेरिव्हेटिव्ह कसा घेतात, सिम्पली आहे. विथ रिस्पेक्ट टू जो काय पॅरामीटर असेल तो डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आणि पॅरामेट्रिक फंक्शन्स मी तुम्हाला सांगितले की एक्स आणि वाय जे आहेत आपले ओरिजिनली हे काय असतात, एका थर्ड व्हेरिएबलचे फंक्शन्स असतात. तो मग थीटा असेल किंवा टी असेल किंवा व्हॉट एव्हर इट मे बी, कधी एम येईल, ते जे काही घेता येईल आपल्याला तो व्हेरिएबल आपण तिसरा व्हेरिएबल घेत असतो मित्रांनो. ठीक आहे ना. तर आज आपण 4 एक्झाम्पल घेतलेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण उरलेले 4 एक्झाम्पल घेऊयात. ठीक आहे ना. सो आजच्या पुरतं एवढंच. ठीक आहे, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय.